बघा आता सगळ्यांचा सकाळचा नाश्ता तर झाला होता आणि नेमकी आहे ना मीच एकटी बाकी होती. तर आता एकटीसाठीच आहे ना मी इथे अंडा आणि ब्रेड बनवायला घेतलं होतं. सगळ्यात आधी आहे ना कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलं. 2 अंडी घेतली होती. ती सुद्धा फोडून घेतली आणि फेटून घेतली. कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलं. त्याचबरोबर थोडासा मॅगी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकून छान असं फेटून घेतलं. 4 ब्रेडचे स्लाइस घेतले आणि ते आहे ना असे त्रिकोणी कट करून घेतले. त्यानंतर आहे ना पॅन सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यावरती पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून छान पसरवून घेतलं. त्यानंतर आहे ना कापून घेतलेले ब्रेडचे त्रिकोणी स्लाइस अशा पद्धतीने आहे ना पॅनवरती ठेवले. फेटून घेतलेलं अंड्याचं मिश्रण सुद्धा आहे ना ब्रेडवरून तव्यावरती छान असं सगळीकडे पसरवून घेतलं. आता हे जे ऑमलेट आहे ना ते आपल्याला दोन्ही बाजूने अलटी-पलटी करून छान असं शेकून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात तयार झालेला आहे आपला अंडा आणि ब्रेडचा नाश्ता. आज काहीतरी वेगळं म्हणून आहे ना मी अशा पद्धतीने अंडा आणि ब्रेड बनवलं होतं आणि खूप छान लागत होतं. तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.